आणि आता थेट जाणार आहोत जम्मू काश्मीरच्या दल लेक परिसरामध्ये, जिथे मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे। मॉकड्रिल नेमकं काय असतं आणि मॉकड्रिल कशा पद्धतीने होतं याचं थेट आता आपण दाखवणार आहोत। कशा पद्धतीने हे मॉकड्रिल सुरू आहे थेट जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल सर, दल लेक मध्ये आपण आहोत। गेल्या तासाभरापासून इथं मॉकड्रिल सुरू आहे आणि आपण बघतो की जसं उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल होणार आहे तशाच पद्धतीचं मॉकड्रिल इथं आता सुरू आहे। जगप्रसिद्ध असलेल्या दल लेक मध्ये एसडीआरएफचे जम्मू काश्मीर एसडीआरएफचे जवान तैनात आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये एसडीआरएफच्या जवानाबरोबरच पोलीस दल आणि संरक्षण दलाचे लोक पण आहेत। जर इथे आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि जर युद्ध व्हायची किंवा संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने काही महत्त्वाची गोष्ट झाली तर काय करायला हवं याचं आता प्रात्यक्षिक आपण बघतो आहोत। कशा पद्धतीचा बचाव करायला हवा, काय करायला हवं या दृष्टीनं हा सगळा दल लेक परिसरातला आत्ताचं हे दृश्य तुम्ही बघत आहात की कशी तयारी असायला हवी। जशी उद्या आपण एक तयारी करणार आहोत तशीच एक तयारी इथे दल लेक परिसरामध्ये आहे। संपूर्ण दल लेक परिसरामध्ये संरक्षण दल तैनात करण्यात आलेलं आहे, पोलीस दल आहे आणि त्याबरोबरच कशा पद्धतीनं एसडीआरएफचे जवान कसे संरक्षणाचा भाग बजावतील ते इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रात्यक्षिक सुरू आहे। सायरन वाजतायत सगळीकडे। या जगप्रसिद्ध दल लेक परिसरामध्ये जर काही झालंच तर काय करायला हवं ही एक आता निघाली। पुन्हा एसडीआरएफची जम्मू काश्मीर एसडीआरएफची जी टीम आहे ती दल लेक परिसरामध्ये निघालेली आहे। प्रात्यक्षिक होत आहेत, सायरन वाजवले जात आहेत। जे दृश्य उद्या तुम्ही बघणार आहात त्याचं प्रात्यक्षिक इथे जगप्रसिद्ध अशा दल लेक परिसरात सुरू आहे। आधी सायरन आपण ऐकूया। यहाँ पे आप देख रहे हैं कि जो जितने भी हमारे पास जो है इम्प्रोवाइज्ड फ्लोटिंग एड्स उनका यहाँ पे यूटिलाइज किया जा रहा है। फ्लोटिंग एड जैसे हमारे पास कहीं पे लाइफ सेविंग जैकेट नहीं होता है, लाइफ सेविंग जैकेट नहीं होता, लाइफ जैकेट नहीं होता, वहाँ पे हम जो है इम्प्रोवाइज्ड तरीके से हम लोग जो है खुद ही फ्लोटिंग एड का यहाँ पे यूज कर सकते हैं। तर मागे सायरन अधिक एसडीआरएफची टीम आणि त्याबरोबरच सगळे जवान तैनात आहेत। मागे पोलीस हातामध्ये रायफल घेऊन जम्मू काश्मीर पोलीस दल तैनात आहे। एसडीआरएफच्या ह्या टीमकडे जॅकेट्स आहेत। अर्थात हे पुन्हा एकदा ती दृश्य की जर एखादा व्यक्ती चुकून ह्या तलावामध्ये पडला आणि त्याला वाचवण्याची वेळ आली तर एसडीआरएफच्या टीमनी काय करायला हवं त्याचे इथे प्रात्यक्षिक करून दाखवली जात आहेत। उद्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये जे मॉकड्रिल होणार आहे त्या मॉकड्रिलची जगप्रसिद्ध असलेल्या दल लेक परिसरातली ही दृश्य तुम्ही बघताय। सगळ्या दल लेक परिसराला कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे, सगळ्या बाजूनं जवान तैनात करण्यात आलेले आहे। जसं महाराष्ट्रामध्ये एसडीआरएफची टीम असते किंवा क्विक रिस्पॉन्स टीम असते तशा पद्धतीच्या ह्या टीम आहेत। हे बघा, हे दृश्य तुम्ही बघा की लोकांना हे दाखवलं जात आहे की जर असा प्रसंग आला, युद्ध सदृश्य प्रसंग आला, आता हा पडलाय खाली एक व्यक्ती आणि त्याला वाचवायचं आहे तर नेमकं काय करायला हवं, कशा पद्धतीनं करायला हवं असं भारतातलं पहिलं मॉकड्रिल तुम्ही लाईव्ह दल लेक परिसरातनं बघत आहात। हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण उद्या आपल्या देशामध्ये अशाच पद्धतीचे मॉकड्रिल हे वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहेत, महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। सायरन वाजवले जात आहेत आणि सायरन वाजून तुम्हाला युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली करायचं हे लेक परिसरात सगळीकडे अशा पद्धतीनं एसडीआरएफ काश्मीरच्या टीम तैनात आहेत। आणि त्याबरोबरच जर आपदात्मक परिस्थिती निर्माण झाली, आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या जवानांना वाचवायचं आहे काही लोकांना तर अशा वेळेला काय करायचं ह्याचं हे प्रात्यक्षिक आहे। या प्रात्यक्षिकाचं महत्त्व असं आहे की पुन्हा एकदा सायरन वाजतं। हे का महत्वाचं आहे तर उद्या आपण हेच करणार आहोत। आज डल लेक मध्ये सुरू आहे, उद्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुरू आहे। हे जवान काय करू शकतात त्याचं हे प्रात्यक्षिक आहे। माध्यम त्या प्रात्यक्षिकाबरोबरच या दल लेक परिसरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला जहाज एक तैनात करण्यात आलेली दिसेल की ज्या जहाजामध्ये बंदुकीसह जम्मू काश्मीर पोलीस दल आणि माझ्या डाव्या बाजूला जम्मू काश्मीर पोलिसासह संरक्षण दलाची काही लोक तैनात करण्यात आलेले आहेत। सायरन यासाठी वाजवलं जात आहे की तुम्हाला साधारण याची कल्पना यावी की काय पद्धतीनं उद्या परिस्थिती असू शकते जर खरोखरच भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा जो तणाव आहे तो तणाव वाढला तर एक छोटी छोटी प्रात्यक्षिक आहेत
पण महत्वाची आहेत. इथे बचावासाठीच्या ज्या छोट्या छोट्या बोटी आहेत त्या बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. श्रीनगर मधले पुढे जर तुम्ही बघितलं तर पर्यटक जर समजा असतील डल लेक परिसरामध्ये आणि ऐन वेळेला जर त्यांना बचाव करण्याची वेळ आली तर काय करायला हवं, त्यासाठी या दल लेक परिसरात जो जवळपास 7 किलोमीटर एवढा दल लेक 7 स्क्वेअर किलोमीटर एवढा दल लेकचा परिसर आहे. तर या परिसरामध्ये नेमकं कशा पद्धतीनं आपल्या ह्या पर्यटकांना किंवा इथं असलेल्या नागरिकांना वाचवायचंय त्याच्यासाठीची ही दृश्य तुम्ही बघताय. हातात बंदुका घेऊन उभे असलेले जवान, सगळीकडे सायरन वाजतो आहे. हे भारतातलं पहिलं लाईव्ह असं मॉक ड्रिल आहे की जे तुम्ही आता बघत आहात. हे बघा, ती गाडी पुन्हा त्याच वेगानं निघाली आहे. पलीकडे कुणीतरी पाण्यात अडकलेलं आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. अशा वेळेला काय करायचं त्यासाठी ही मॉक ड्रिल आहे आणि त्या मॉक ड्रिलची दृश्य ही उद्या अशीच तुम्ही बघणार आहात जिथे जिथे समुद्र किनारा असेल किंवा ही दृश्य तुम्ही आधी ऐका. ह्याबरोबरच इथल्या वातावरणाचा अंदाजही तुम्हाला ह्या आवाजातून घेता येईल. हे भारतातलं पहिलं मॉक ड्रिल आहे जे तुम्ही NDTVच्या स्क्रीनवर लाईव्ह बघत आहात. ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय की जिथे उद्या होणारं जे मॉक ड्रिल आहे ते मॉक बघा. अगदी स्पीड बोटीचा वापर केला जातोय आणि स्पीड बोटींच्या माध्यमातून जर खरंच कोणी सायरन पुन्हा आपत्कालीन सुरू परिस्थिती झालेला आहे. सायरन पुन्हा सुरू झालेला आहे. सायरन पुन्हा सुरू झालंय. सायरन वाजून उद्या देशामध्ये तणाव निर्माण झाला तर काय परिस्थिती असू शकते हे सगळ्या देशाला दाखवलं जातं आहे. सायरन वाजून जवान एकत्रित येत आहेत आणि या 7 किलोमीटरच्या दल लेक मध्ये वेगानं जवान कसं काम करू शकतात ते दाखवलं जातं आहे. आता हा मॉक ड्रिलचा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मॉक ड्रिल साठी जवान डल लेक मध्ये उतरले, पण आत्ताच्या ह्या टप्प्यामध्ये सगळ्या ज्या बचावाच्या बोटी आहेत त्या बचावाच्या बोटी वेगानं काम करताना दिसत आहेत. इकडे जम्मू काश्मीरचे पोलीस हे बंदूक घेऊन तैनात आहेत, ते बचावासाठी पुढे निघालेत. ही जरी मॉक ड्रिल असली तरी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, कारण हे पहिलं देशातलं मॉक ड्रिल आहे की जे देशाला दाखवलं जातं आहे. सायरन वाजवले जात आहेत. युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं. माझ्या डाव्या बाजूला एक असं मॉक ड्रिल सुरू आहे की कुणीतरी पाण्यात पडलाय आणि त्याला कसं वाचवायचं, अशा वेळेला काय करायला हवं याच्यासाठीचं हे मॉक ड्रिल तुम्ही बघताय. पुन्हा मी सांगतो की हे देशातलं पहिलं लाईव्ह तुम्ही मॉक ड्रिल बघत आहात, जे आपल्या गृह विभागाने सांगितलं त्याप्रमाणे ते मॉक ड्रिल केलं जात आहे. आता हा जो तरुण आहे तो दाखवतोय देशाला की कशा पद्धतीनं बचाव कार्य करायला हवं. बोटी कशा चारी बाजूनं फिरतील, जर गरज असेल तर कशा पद्धतीनं ह्या तरुणांना मॉक ड्रिल मध्ये उतरवलं जाईल आणि मदतीची जी गोष्ट करणं गरजेचं आहे ते केलं जाईल. उद्या आपल्या महाराष्ट्रासह देशभरातल्या 744 ठिकाणी ही मॉक ड्रिल केली जाणार आहे. काल पंजाबमध्ये एका प्रांतामध्ये रात्रीच्या वेळेला दिवा बंद करून अंधारामध्ये कसं राहायचं, कारण सीमावर्ती भागामध्ये 1965 आणि 71च्या युद्धामध्ये आपण ते बघितलं होतं की अंधार करून ज्याला ब्लॅकआउट आपण म्हणतो तसं केलं होतं. आत्ताची ही दृश्य आणखी वेगळी आहेत. इथे प्रत्यक्ष बचाव कार्य कसं करायचं, सायरन कसा वाजवायचा, जसा ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजतो तसा हा सायरन वाजवून हे बचावासाठी निघालेलं दल आहे हे दाखवलं. लाखोच्या संख्येनं पर्यटक एरवी येत असतात. तर त्या ठिकाणची ही दृश्य तुम्ही बघत आहात. आणखी आपण वरच्या बाजूला जाऊन ही दृश्य दाखवायचा प्रयत्न करू. जे फ्लोटिंग असलेली इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे माध्यमकर्मींसाठी सुद्धा. तर त्या बरोबरच ह्या डल लेकच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करून तीही गोष्ट ती सुद्धा बाजू आपली बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो की सगळ्या बाजूला डल लेक कॉर्डन ऑफ केलाय. पोलीस बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये. इथे जे शिकारा असतात जिथे एरवी पर्यटक थांबतात तर त्या शिकाराच्या आजूबाजूला त्या एका विशिष्ट अशा आकारामध्ये ही व्यवस्था करून प्रत्येक शिकाऱ्यामध्ये पोलीस बसवलेले आहेत आणि हे मॉक ड्रिल दाखवलं जातं आहे. या ठिकाणी समजा जर जहाज ते एक छोटीशी बोट खाली पडली आणि तिथे वाचवायची वेळ आली तर काय करायला हवं त्याचं आता तुम्ही लाईव्ह डेमो प्रात्यक्षिक बघताय. एक बोट आहे जी शिकारा आहे, संभावित कुठे हल्ला झाला आणि तशा पद्धतीनं जर त्याला ती पाण्यातच ती बोट बुडायची परिस्थिती आली आणि जर पर्यटक जे आहेत ते बुडतायत असं लक्षात आलं, अशा वेळेला काय करायचं, जहाज कशी घेऊन जायची, या पद्धतीची ही दृश्य तुम्ही बघतायत. हे देशातलं पहिलं लाईव्ह मॉक ड्रिल आहे जे तुम्ही बघताय. हे देशातलं पहिलं लाईव्ह मॉक ड्रिल आहे जे तुम्ही बघताय जगप्रसिद्ध अशा डल लेक मधनं. आणि जर जहाज
छोटासा शिकारा किंवा छोटीशी बोट जर पाण्यात पडली आणि जर तिथे पर्यटक अडकले असतील किंवा इथले नागरिक अडकले असतील तर काय करायला हवं, कशा पद्धतीनं पाणी बाहेर काढायला हवं, कसा पाण्याचा उपसा करायला हवा, अशी दृश्य तुम्हाला दाखवली जात आहेत. जोरात सायरन वाजत आहे. सगळ्या बाजूनं संरक्षण दलाचे संरक्षण दल कर्मी इथे उभा आहेत. 9 ते 10 बोटी ह्या जगप्रसिद्ध दल लेक मध्ये सोडण्यात आल्यात आणि हे दृश्य का महत्वाचं आहे तर आपल्याला विशेषतः सीमावर्ती भागामध्ये असलेल्या राज्यांना ह्याची कल्पना आहे की जेव्हा युद्ध सदृश्य किंवा प्रत्यक्ष युद्ध असतं तेव्हा काय करायला हवं, परंतु अशी राज्य की ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा तणाव या राज्यांनी कधी बघितलेला नाही, तिथे मात्र जर असं दृश्य असेल तर काय करायचं, कशा पद्धतीनं पाणी बाहेर काढायचं आहे, अशा पद्धतीच्या व्यवस्था इथे लाईव्ह डेमो मधून दाखवल्या जात आहेत. हे देशाला दाखवलं जात आहे. देश तयार आहे. जर उद्या अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं हे दाखवण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की ही देशातली पहिली लाईव्ह मॉक ड्रिल तुम्ही बघत आहात, ती जी जगप्रसिद्ध अशा डल लेक मध्ये आहे. उद्या 744 ठिकाणी ही अशा पद्धतीची लाईव्ह मॉक ड्रिल केली जाते. पलीकडे तुम्ही जर बघितलं तर विंग कमांडर जे आहेत इथले ते या ठिकाणचे एक स्पेशल विंग आहे की जी ह्या SDRFच्या टीमसाठी मदतीला आलेली आहे. भारतीय तिरंगा त्या छोट्याशा मदत कार्याच्या बोटीवरती तुम्हाला दिसेल. तिकडे वेगळ्या पद्धतीची व्यवस्था आहे. इथे SDRFची टीम आहे. डाव्या बाजूला पूर्णपणे CRPF आणि त्यांचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. ही पुन्हा मी सांगतोय की उद्याची जी दृश्य आहेत ती कशा स्वरूपाची असतील, किती मोठी तयारी आपल्याला करावी लागणार आहे, त्याची ही दृश्य लाईव्ह दृश्य तुम्ही कोणत्याही मराठी माध्यमामध्ये न पाहत असलेली अशी लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय. हे जगप्रसिद्ध डल लेक सरोवरामध्ये सुरू असलेलं लाईव्ह मॉक ड्रिल आहे की जे उद्याच्या आपल्या तयारीचं साधारण दृश्य आपल्याला काय असू शकतं हे दाखवत आहेत. मी पुन्हा डल लेक परिसरातल्या ह्या तलावातच उभा आहे. हा साधारणपणे याची खोली 15 फूट, काही ठिकाणी 10 मीटर इथपर्यंत, म्हणजे साधारणतः 30 फुटापर्यंतची आहे. अशा वेळेला जे लाखो पर्यटक इथे येतात, आता पुन्हा बघा ते पुन्हा एक प्रात्यक्षिक करून दाखवलं जात आहे की ज्या प्रात्यक्षिकामध्ये जर कोणी पर्यटक तिथे खाली पडला किंवा अशी आणीबाणी सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं. सगळीकडे सायरन वाजवले जात आहेत सातत्यानं, म्हणजे तुम्हाला याची कल्पना यायला हवी की काय परिस्थिती येऊ शकते आणि अशा वेळेला मग बचाव कसा करायचा आहे. साधारणपणे 1 ते 1.5 स्क्वेअर किलोमीटरचा ह्या मॉकड्रिलचं क्षेत्र आखण्यात आलंय आणि सर्वात शेवटी जी गेलेली तुम्हाला जी दिसतीये बोट, जी मदतीची बोट आहे, त्या मदतीच्या बोटीमध्ये काही जवान तैनात आहेत. इथे SDRFची टीम तैनात आहे. आणि प्रज्ञा, महत्वाचं काय, मी पुन्हा सांगतो की हे का महत्वाचं आहे तर अशा पद्धतीच्या मॉकड्रिलचा सराव ह्या देशाला खरोखरच युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर करावा लागणार आहे आणि त्यासाठीचं हे प्रात्यक्षिक तुम्ही लाईव्ह पहिल्यांदा थेटपणे बघत आहात. अगदी राहुल, सगळ्यात सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांनी नेमकं या काळामध्ये काय करायचं हे खरं तर अपेक्षित आहे समजणं. त्या दृष्टीने थोडीशी माहिती द्या. ज्यावेळेला सायरन वाजायला लागतात त्यावेळेला हल्ला झालेला आहे म्हणून ते वाजतात की होणार अशा पद्धतीचे काही संदेश दिला जातो, याबद्दल थोडी माहिती द्या. 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे जे ब्लॅकआउट केलं जात आहे, जे काल पंजाब आणि त्या प्रांतामध्ये केलं, ते यासाठी आहे की नागरिकांनी स्वतः ती सवय लावून घ्यायची आहे की ब्लॅकआउटमध्ये एका विशिष्ट काळासाठी अंधारात तुम्हाला राहायचं आहे. दुसरं, ज्या वेळेला तुमच्यावरती काही संकट येईल त्यावेळेला ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या काय करणार आहेत यासाठीची ही तयारी आहे. आता हे बघा, ही तयारी बघा, ही किती जोरात तयारी सुरू आहे. यांनी टाकली ती. आता हे पर्यटक इथे अडकलेत किंवा पाण्यात पडलेले लोक आहेत तर अशा वेळेला ही टीम काय करते. हा लाईव्ह डेमो आहे. हा लाईव्ह डेमो यासाठी आहे की तुम्ही काय करायचं आहे आणि ते काय करणार आहेत हे दिसतंय. हे दृश्य बघा, हे भारतातलं पहिलं लाईव्ह डेमो सुरू असलेलं मॉक ड्रिल आहे आणि हे जर पर्यटक मध्ये बुडत असतील तर त्यांना बचावासाठीच्या ज्या यंत्रणा असतात साधारणपणे त्या तिथे तैनात आहेत. आणि अशी जर बिकट परिस्थिती आली की एक बोट तिथे बुडवून दाखवली त्यांनी, एक बोट बुडालेली आहे. हा बघा, ह्याला वर काढतायत. NDTV वरती तुम्ही डल लेक ह्या जगप्रसिद्ध लेक मधनं ही लाईव्ह डेमो बघताय तुम्ही की भारताची संरक्षण सिद्धता काय आहे. त्याबरोबरच आपण युद्ध सदृश्य किंवा प्रत्यक्ष युद्ध जर लागलं
तर काय करायला हवं त्यासाठीची ही दृश्य. पाणी काढलं जातं, जी बोट बुडाली होती त्या बोटीमध्ये पाणी आहे, तर ते पाणी कसं काढायचं ह्याचा डेमो आहे. आणि एक लक्षात घ्या, साधारणपणे SDRFची जी टीम असते त्या SDRFच्या टीमकडनं आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठीच्या ह्या गोष्टी नाही आहेत, पण SDRFच्या टीमची सुद्धा तयारी पुन्हा पुन्हा तपासणी जाणं गरजेचं असतं, तशी ती तपासली जाते आहे. आणि म्हणून त्याचं महत्व आहे. आता आणखी दूर अंतरावरती आणखीन एक बोट मदतीला आलेली आहे, सायरन वाजवले जात आहेत, ऑक्सिजनचे सिलेंडर इथे ठेवलेले आहेत. इथे तुम्हाला काही गोष्टी अशा दिसतील की ज्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये छोटेसे पाईप्स वापरून जर एखादा नागरिक किंवा एखादा असा व्यक्ती की ज्याला वाचवायचा आणि तो खाली पडलाय, तर त्याला वाचवण्यासाठीची ही छोटी छोटी यंत्रणा सुद्धा ऐन वेळेला आपल्याला खूप महत्वाची आणि कामाला येऊ शकते. पुन्हा एकदा मी प्रज्ञा सांगतो की तुझा प्रश्न असा होता की नागरिकांनी काय करायला हवं. एक म्हणजे नागरिकांनी ब्लॅकआउटची मानसिकता, एक तर ह्या मॉकड्रिल का केलं जात आहे, तर तुमची साधारणपणे मानसिकता तयार करणं की या देशामध्ये आत्ता जे काही होतंय आहे ते संरक्षण पातळीवरती तर होतच आहे, पण तुमची मानसिक तयारी पण व्हायला हवी की अशा प्रसंगाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आपण काय विचार करा की पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये, सोलापूरसारख्या शहरामध्ये, नांदेडसारख्या शहरामध्ये आपण याचा कधी अंदाज घेतलेला नाही प्रज्ञा की अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की तुम्हाला ब्लॅकआउट करायचं आहे किंवा तुम्हाला प्रत्यक्षामध्ये युद्ध सदृश्य किंवा युद्धाला सामोरे जायचंय. अशा वेळेला मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीने ह्या मॉकड्रिल महत्वाच्या आहेत. आपल्याकडे ज्या वेळेला पावसाळा असतो किंवा निसर्गाची आपत्ती येते तेव्हा SDRFच्या टीम तैनात होतात, पण त्यापेक्षा हे वेगळं चित्र आहे. हे खरोखर वेगळं चित्र आहे की ही लाईव्ह अशा पद्धतीचा डेमो तुम्ही बघत आहात की ज्यामुळे तुम्हाला मानसिकता तुमची तयार होते आणि आपल्याला साधारण अंदाज येऊ शकतो की आपलं सध्याचं संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं पाऊल कुठं पडतंय. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की भारतातलं पहिलं लाईव्ह डेमो मॉकड्रिल जी युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये काय करायला हवी ती तुम्ही आता NDTVच्या स्क्रीनवर बघताय. अगदी खरं आहे. आणि अर्थातच आपली सुसज्जता काय आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. केवळ देशवासियांना नव्हे तर शेजारी सुद्धा धडकी भरवण्याचं काम करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ते काम सध्या केलं जाते आणि उद्या हे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा याला सज्ज असणं गरजेचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.